तासगाव कवठेमहांकाळचे नवनिर्वाचित आमदार माननीय रोहित सुमन आर पाटील विधानसभा निवडून आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी दिघे यांच्याकडून आमदार निवड झाल्याचे सन्मानपत्र स्वीकारले। त्यावेळी माजी आमदार सुमनताई आर पाटील, बाळासाहेब गुरव, विश्वास तात्या पाटील उपस्थित होते। निवडून आल्यावर माननीय रोहितदादा पहिल्यांदाच आमदार म्हणून विजन न्यूजशी प्रतिक्रिया देताना म्हणाले की या मतदारसंघातल्या लोकांच्या तळहाताच्या पुढाप्रमाणे मला माझ्या कुटुंबियांना आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा जपण्याचं काम केलं। चांगल्या विचारांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे ही भूमिका या मतदारसंघातले लोक अनेक वर्ष घेतात आणि चांगला विचार काय आहे हे या मतदारसंघातल्या लोकांना कोणी सांगायची आवश्यकता कधी लागली नाही आणि त्याचंच फळ या मतदारसंघातले लोक ताकदीनं माझ्याबरोबर उभे राहिलेले आहेत। एवढा मोठा विजय मिळाला, आईचा आशीर्वाद आहे, आबांचा आशीर्वाद आहेच तुमच्यापाशी, यावरती कसं वाटतं? आबांची कमी कितपत ठरते? सर्वांचाच मार्गदर्शन किंबहुना आबांच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांनी आबांची कमी कुठं मला भासवून दिली नाही। आबांच्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं। म्हणजे जे माझ्यासमोर उमेदवार उभे राहिले होते ते काय पातळीवरती जाऊ शकतात याची कल्पना माझ्या सगळ्या आबांच्या जुन्या सहकाऱ्यांना होती आणि त्यांनी माझं संरक्षण करण्याचं काम केलं। त्यांनी संरक्षण केलं आणि निवडणुकीला एक चांगली दिशा देऊन मला विजयी करण्याचं काम सुद्धा केलं। 20 तारखेला आपण भेटलो होतो त्यावेळेला आपण बघितलं की बोगस मतदानाची खूप गोष्टी चालल्या होत्या। आता यामध्ये आम्हाला असं कळतंय 3-3.5 हजार मतं बोगस टाकली गेली। आता 3-3.5 हजार मतं बोगस टाकून सुद्धा लोकांनी आम्हाला कौल देण्याचं ठरवलं। ज्या शहरामध्ये त्यांनी 3-3.5 हजार मतं बोगस टाकली तिथं 2,500चं लीड सर्वसामान्य लोकांनी आम्हाला देण्याची भूमिका घेतली। आता या मतदारसंघातल्या लोकांना अशा पद्धतीचं गैरकृत्य यापूर्वी मान्य नव्हतं, आताही मान्य नाही, पुढच्या काळातही नसणार आहे। कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या वेळेला आपल्याला असं अनुभव की तुमच्या विरोधात सगळे स्वकीयांसह एकत्र आले होते, या वेळेला कसा अनुभव होता? यावेळेला सुद्धा सगळे एकत्र विरोधात होते, पण सर्वसामान्य लोकांनी जनता आमच्याबरोबर होती। आम्ही त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनावरती जायचा निर्णय घेतला होता आणि लोकांनी आमची निवडणूक हातात घेऊन निवडून आणली। 25 वर्षानंतर एकालाही शिल्लक ठेवणार नाही असं सांगितलं। असं मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो, मी MIDCच्या मुद्द्यावर बोललो होतो, मी पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर बोललो होतो आणि मी कवठेमहांकाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीमच्या बाबतीत बोललो होतो। मी 25 होण्यापूर्वी मी ही तिन्ही कामं मंजूर केलेली आहेत आणि ही तिन्ही कामात चालू आहेत। तुम्ही निवडून आल्यानंतर आता कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती राहील? कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये राहील। कुठल्याही पद्धतीचं गैरकृत्य किंवा कुठल्याही पद्धतीचा अवैध कारभार या मतदारसंघामध्ये मी चालून देणार नाही आणि चालला तर त्याच्या विरोधात योग्य पद्धतीचा आवाज मी उठवण्याचं काम करेन। आताच एका करोडाला मारहाण झाली, याशिवाय आणि या व्यतिरिक्त माझ्या विरोधात काही करू शकत नाहीत। यापूर्वी त्यांनी सत्तेत असताना याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही आणि या पुढच्या काळातही याच्याशिवाय ते काही करू शकतील असं वाटत नाही, पण यांनी तो गैरसमज पुढच्या काळात बाजूला ठेवावा। अशा पद्धतीचे गैरकृत्य, गुंडगिरी कायद्याच्या मार्गाने आम्ही मोडून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। राज्यामध्ये लाडकी बहीण पण तासगावमध्ये लाडका भाऊ चालला, काय वाटतं आपल्याला? मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळात सुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माजी खासदार स्वतःसाहेब असताना आणि माजी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं। किंबहुना आम्ही जे काम मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली। मी मनापासून त्यांचा आभारी आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही, पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन। हा विजय मी माझ्या वडिलांना, स्वर्गीय आबांना, माझ्या आईने जिनं कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं, अगदी रात्रीचा दिवस गेल्या 20 दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक, अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो। रोहितदादा, राज्यामध्ये लाडकी बहिणीचं बोजवार जास्त झाला मात्र आपल्या इथं चाललं नाही, नेमकं काय कारण? आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे, माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे
किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय आणि तासगाव कवठेमंकाळमध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीने आहेत, स्वतः व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं, अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालंय आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. एमआयडीसीचा एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त राहिला. आता या पुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही MIDC मंजूर केलेली आहे ती MIDC मध्ये चांगल्या कंपन्या आणणं हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे. कवठेमंकाळमध्ये तुम्ही बोलला होता की नगरपंचायत निवडणुकीला 25 वर्ष झाला मी हे करून आज सत्यात उतरलोय, त्यावर तुमचं जनरल नाही, मी अगदी आज कुणाच्या बाबतीत आकस ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो, मी MIDCच्या बाबतीत बोललो होतो, मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी 25 वर्षाचा झालोय त्यावेळेस MIDCचंही काम पूर्ण झालेलं आहे, पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवठेमंकाळ शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आणि आज ते मी स्वप्न पूर्ण केले. राज्यातला जो निकाल महायुतीच्या बाजूने प्रखरपणे दिसून येते, स्पष्टपणे दिसून येते, त्याबद्दल काय सांगा? आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतोय. अद्याप मी निकाल तासगाव कवठेमंकाळच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळे बघितलेले नाही आहेत. लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं आहे, मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोलेन. दादा, प्रचारादरम्यान आपण म्हटलं होतं की गुंडगिरी हद्दपार करू या ठिकाणची, तर आता खरंच मतदारांनी गुंडगिरी हद्दपार केली असं मला आत्ताच काहीतरी समजलं. काही लोकांनी येऊन काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनलाच जातोय आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी आज टाकतोय. संजय तिकडे जरा मागे सर, तिकडे सोडा विजय झाल्याबद्दल मी जनतेचा आभार मानते, तासगाव कवठेमंकाळचे आणि आबांच्या कामाचे, माझ्या कामाचे पोचपावती ही जनतेने रोहितला दिली. रोहित इथनं पुढे असंच चांगलं काम करेल एवढंच मी तुम्हाला. खूप मोठा विजय आहे, एक मुलाचा विजय. तुम्ही आई म्हणून कसं हे करता? खरं तर एक बहीण म्हणून आज खूप आनंद झालेला आहे की रोहित अतिशय चांगल्या मार्जिनने विजयी झालेला आहे. आबांच्यावरती जो इथल्या तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेने विश्वास दाखवला होता तो आबांच्या पश्चात बहिणींच्यावरती दाखवला होता आणि आज बहिणींच्या नंतर आज रोहित पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिला आणि तोच विश्वास, तेच प्रेम आज तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेने रोहितला सुद्धा दाखवलं. मला नक्की खात्री आहे की आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितसुद्धा तासगाव कवठेमंकाळमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करेल आणि आमच्या कुटुंबियांवरती ज्या तासगाव कवठेमंकाळकरांनी विश्वास दाखवला तो विश्वास नक्कीच रोहित सार्थकी लावेल एवढंच मला खात्री आहे.